युवांना झुरळ आणि परजीवी म्हटलं गेल्याच्या विरोधात इंटरनेटवर कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP सध्या देशातील सर्वात मोठे डिजिटल आंदोलन बनले आहे. खरे तर 15 मे रोजी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टरूममध्ये अशा काही टिप्पण्या झाल्या ज्यामुळे देशातील सुशिक्षित तरुणांना स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटले. एका प्रतिसादात सोशल मीडिया कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी या अनोख्या चळवळीची सुरुवात केली, ज्यामुळे बघता बघता 19 मिलियनपेक्षा जास्त लोक जोडले गेले. या गटाने थेट व्यवस्थेसमोर आपला 5 सूत्रीय अजेंडा मांडला आहे. न्यायाधीशांच्या निवृत्तीनंतर सरकारी पदांवर बंदी घालावी, निवडणुकीतील गैरव्यवहारावर थेट कारवाई व्हावी, महिलांना मंत्रिमंडळात व लोकसभेत थेट 50% आरक्षण मिळावे, कॉर्पोरेट मीडिया हाऊसेसची चौकशी व्हावी, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर थेट 20 वर्षाची कारवाई व्हावी. सरन्यायाधीशांनी जरी स्पष्टीकरण दिले की त्यांचे लक्ष फक्त बनावट लोक होते, तरुणांचा हा राग फक्त इंटरनेट पुरता मर्यादित राहिला नाही. CJPशी संबंधित तरुणांनी दिल्लीमध्ये यमुना नदीच्या घाटावर स्वतः स्वच्छता अभियान सुरू केले आहे. अशा प्रकारे तरुणांनी त्यांची ताकद दाखवली आहे. आता जनतेमध्ये ही मोठी चर्चा सुरू झाली आहे. खरोखरच तरुणांच्या हक्कासाठी एक राजकीय पक्ष बनला पाहिजे का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा आणि महापॉडकास्ट चॅनलला फॉलो करायला विसरू नका.